नमस्कार मित्रांनो सध्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येत आहे। तसेच बांधकाम कामगारांना उपयोगात येणाऱ्या साहित्यांच्या पेट्या सुद्धा देण्यात येत आहे। अनेकांना या पेट्या तुमच्यापैकी मिळाल्या असतील। तसेच भांड्यांचा संच सुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले असतील। मित्रांनो, या पेट्या तसेच गृहोपयोगी भांड्यांचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच दिला जात होता, परंतु आता 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या शासनाच्या नवीन GR नुसार आता गृहोपयोगी भांड्यांचा संच हा जेवढे पण घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा या गृहोपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी मिळणार आहेत। तसेच विशेष म्हणजे महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत 5000 रुपये सुद्धा मदत म्हणून दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, ह्या गृहोपयोगी वस्तूंमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश आहे ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, यामध्ये वाट्या 4 नग, ताट 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले 2 नग, मोठा चमचा 2 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग, मसाला डबा 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंची 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंची 1 नग, डब्बा झाकणासह 18 इंची 1 नग, असे एकूण 3 डबे। तसेच परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटरचा 1 नग, स्टीलची कढाई 1 नग, स्टीलची टाकी 1 नग। तर अशा प्रकारे मित्रांनो, या सर्व गृहोपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मिळणार आहेत। तर मित्रांनो, याबाबतचा निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आता आपण पाहूया। यामध्ये कोण पात्र असणार आहेत आणि लाभ कसा घ्यावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सन 2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदीत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व कामगार विभागाअंतर्गत दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा GR आहे। मित्रांनो, सदर GR ची प्रस्तावनामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रसूती लाभ म्हणून महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत रुपये 5000 इतकी मदत देण्यात येते। म्हणजेच मित्रांनो, या घरेलू कामगारांमध्ये जर महिला असतील आणि त्या गरोदर असतील तर त्यांना प्रसूती लाभाअंतर्गत 5000 रुपये इतकी मदत देण्यात येते। त्यानंतर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ते पहा। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढविणे, या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी सक्रिय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, सदर शासन निर्णय निर्गमित करून बांधकाम कामगारांसोबतच घरेलू कामगारांना सुद्धा संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती देण्यात आल्या आहे। संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटींचे पालन करण्यात यावे। क्रमांक 1 मध्ये घरेलू कामगार लाभार्थी दिनांक 15/2/2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय किंवा जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी। सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील। सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी। वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्यादेश व कंत्राटदारासोबत करारनामा आणि राज्यस्तरीय नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे। त्यानंतर मित्रांनो, संसार उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा। मित्रांनो, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या GR ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता बांधकाम कामगारांसोबतच आता घरेलू कामगारांना सुद्धा या ठिकाणी गृहोपयोगी वस्तूंचा संच हा शासनाकडून दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो, प्रसूती लाभ म्हणून महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत रुपये 5000 इतकी मदत सुद्धा दिली जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग, धन्यवाद। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।